आज आपण बघणार आहोत सराव चाचणी जी आपण घेतली होती. दर शनिवारी आपण जी टेस्ट घेतो या टेस्टची उत्तरपत्रिका आपण बघणार आहोत आज. बघा, जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवर विचारू शकता. आता आपण आधी समजून घेऊया. बघा, फर्स्ट क्वेश्चन. एका मंदिरामध्ये रोज दर्शनासाठी सरासरी 6051 लोक येतात, तर मे महिन्यामध्ये किती लोकांनी दर्शन घेतले? अन ॲव्हरेज ऑफ 6051 पीपल कम फॉर दर्शन इन टेम्पल एव्हरी डे. सो हाऊ मेनी पीपल विल हॅव दर्शन इन मे मंथ? बघा, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हे माहित पाहिजे की तुमचा जो काही मे मंथ आहे किंवा मे महिना जो आहे, या मे महिन्यामध्ये किती डेज असतात. देर आर टोटल 31 डेज. या महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात, बरोबर. जर पर डे ऍव्हरेज दिलेलं आहे ना, ऍव्हरेज याचा अर्थ काय? जेवढे काही पर डे लोक असतील हे सारखेच असतात असं नाही, पण ऍव्हरेजला काय असतात आपण एक पर्टिक्युलरली सेम पकडत असतो. सो याला मल्टिप्लाय काय करायचं? 31 करा. ओके, 31 वन 31, कॅरी आला 3. 31 फायदा किती होतात माहितीये? नसेल माहिती तर डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 5 5 3 15, 155. आणि कॅरीचा आलेला 3 जर त्यात ऍड केला तर किती होतात? 158 होतात. सो इथे 8 लिहिणार आणि कॅरी किती आला? 15. सो 3100. इथे हा 5 लिहा, 1 कॅरी येणार. 31 6 जा 31 इंटू 6. 6 वन 6, 6 3 जा 18. 18 प्लस हा 1, सॉरी 6 मध्ये हा 1 ऍड केला तर आन्सर काय येईल? 187. सो तुमचं हे जे आन्सर आहे हे आन्सर कुठे दिलेलं आहे? ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. द आन्सर इज 1,87,581 people visited to दर्शन इन द टेम्पल. ओके, जे काही मंदिर आहे त्या मंदिरामध्ये किती लोकांनी दर्शन घेतलं? तर 1,87,581 people. ओके, समजला का हा क्वेश्चन सगळ्यांना? सर, जर आपण एक एक नंबर करून मल्टिप्लिकेशन केली तरी चालेल ना? हो, तुम्ही कसंही करा ना, मल्टिप्लिकेशनच करायची तुम्हाला. तुम्ही जसं सोपं वाटेल तसं करा. आन्सर चेंज होणार आहे का? आणि तुम्हाला मी याच्यासाठी आणखी एक ट्रिक पण सांगितली होती मल्टिप्लिकेशनची. जर असा मल्टिप्लिकेशन येत नसेल तर तुम्ही 31चा टेबल पार्ट नसेल तर असंही करू शकतात. बघा, मी तुम्हाला लास्ट टाइम पण ते शिकवलं होतं. अशा पद्धतीने बॉक्स करायचे 6051 आणि इकडे त्याला मल्टिप्लाय काय करणार आहोत आपण? 31. सो याला क्रॉस मल्टिप्लाय मध्ये केलं, असे क्रॉस पॉकेट काढून घ्यायचे आणि स्लॅन्टिंगली त्याची ऍडिशन करायची. ठीक आहे, मग आता इथे बघा 31 आहे. सो इथे मल्टिप्लिकेशन केले तर काय येणार आहे? हे बघा, 6 3 जा 18, 300. इथे 0 देणार. 3 5 जा 15 आणि 3 1 जा 3. इथे 1 6 जा 6, त्यानंतर 1 5 जा 5 आणि 1 1 जा 1. स्लॅन्टिंग ऍडिशन केली तर काय येणार? इथे 1 5 प्लस 3, हे बघा यांची ऍडिशन 5 प्लस 3 8, 5 प्लस 0 5, 6 प्लस 1 7 आणि हा 8 ऍज इट इज 1 ऍज इट इज. आलं का त्याचा आन्सर? कसंही सोडवलं तरी आन्सर चेंज होत नाही. कळालं? तुम्हाला जी येस मेथड सर. सोपी वाटत असेल त्या मेथड मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता. बर, चला सेकंड एक्झाम्पल बघूया. सर्वात लहान 2 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या यांचा गुणाकार किती? What is the product of the smallest 2-digit number and the largest 5-digit number? First of all, what is the smallest 2-digit number? Smallest 2-digit number is 10. Okay, and सर्वात लहान 2 अंकी संख्या कुठली आहे? 10. आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या, लार्जेस्ट 5-digit number is किती आहे? 99,999. बरोबर. सो यांची जर मल्टिप्लिकेशन केली तर मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय करायचं? तर हे जे काही 99,999 आहे ऍज इट इज लिहा आणि हा जो फक्त 0 आहे ना, हा 0 पुट डाऊन करा यावर. झालं तुमचं आन्सर, जे ऑप्शन नंबर थर्ड सॉरी सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 5.3/4 या संख्येचे व्यवहारी
पूर्णांकात रूपांतर करा. ऑप्शन नंबर 1. बरोबर. ऑप्शन नंबर 1. बघा 5.3 या संख्येचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे किंवा कन्वर्ट द नंबर 5 इंटिजर 3/4 into improper fraction. So how to convert? Our formula is improper fraction is equal to, if म्हणूया आपण त्याला improper fraction. So improper fraction मध्ये कन्वर्ट करायचं असेल is equal to, our formula is integer into denominator plus numerator divided by denominator. किंवा मराठीमध्ये व्यवहारी अपूर्णांक किंवा ज्याला आपण काय म्हणतो अंशाधिक अपूर्णांक काय फॉर्म्युला आहे आपला, काय सूत्र आहे तर पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश. इथे काय घ्यायचं छेद. बघा पूर्णांक काय आहे या ठिकाणी 5 इंटेजर किंवा 5 पूर्णांक सांगितलाय म्हणून इथे घेणार 5 इंटू छेद किंवा डिनॉमिनेटर काय आहे मला समजत नाही. 4. बघा इथे डिनॉमिनेटर काय आहे किंवा छेद काय आहे तर तो आहे 4. डिनॉमिनेटर इज 4 प्लस न्यूमरेटर होता 3 किंवा अंश किती होता 3 होता आणि डिनॉमिनेटरला 4 ऍज इट इज. सो 5 4 चा किती होता 20. 20 प्लस 3 केलं तर काय येणार 23/4. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर जे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका टाकीमध्ये 1/5 भाग पाणी भरलेले आहे. टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यामध्ये आणखी किती पाणी ओतावे लागेल? If a tank is 1/5 full of water, how much water must be poured into the tank to fill it completely? So तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं जर 1/5 पार्ट भरलेला आहे याचा अर्थ सपोज ही जर टँक असेल तर टँकचे टोटल किती पार्ट केलेले इक्वल हाऊ मेनी पार्ट देर आर टोटल 5 पार्ट. हा जो काही टँकर आहे किंवा जो काही टँक आहे ते 5 पार्ट मध्ये डिवाइड केले आहे. बरोबर. सर तुम्ही ऑप्शन दिलं नव्हतं. अरे लक्ष तर द्या माझ्याकडे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यावेळेस मी समजून सांगत असतो ना एकदम शांत बसायचं. समजून घ्यायचं आधी काय सांगतोय ते. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आधी समजून घ्या काय सांगतोय ते. बघा एक टाकी 1/5 भरली आहे. 1/5 याचा अर्थ काय रे 1/5 भाग. 1/5 भाग याचा अर्थ काय जर टाकीचे सारखे भाग केले तर अशा 5 भागांपैकी 5 पार्ट मध्ये इक्वली डिवाइड केली तर 1/5 पार्ट याचा अर्थ काय तर 1/5 इट मीन्स देर आर टोटल 5 पार्ट्स आउट ऑफ दॅट 1 पार्ट. आउट ऑफ दॅट 1 पार्ट. सो दॅट 1 पार्ट इज कॉल्ड 1/5. हा जो काय 1 पार्ट असेल तो या 1 पार्टला काय म्हणा 1/5 पार्ट किंवा 1/5. ठीक आहे. मग आता बघा यामध्ये जर 1 पार्ट भरलेला आहे याचा अर्थ रिकामा किती आहे हा तुमचा काय झाला भरलेला. बरोबर. 4. आता याचा अर्थ एमटी किती आहे एमटी किंवा रिकामा. तर बघा टाकीचे तर 5 भाग केले ते जशाचे तसेच राहणार. मग 5 भागांपैकी किती भाग भरलेले नाही तर 4 भाग भरलेले नाही ना. म्हणजे तुमचा 4/5 पार्ट कसा आहे एमटी आहे ना. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कळालं का. मग एवढं एमटी पार्ट भरायचा असेल तर तेवढं पाणी ओतावे लागेल का नाही. हा बोला. मला प्रश्न आला होता 8 भागांपैकी 6 भाग हे झालेले अरे भरलेले. थांबा ना तुम्ही प्रश्नच पाहते नाही पूर्ण. त्यासाठी सांगत असतो टेस्ट पूर्ण वाचत चला पूर्ण व्यवस्थित सोडवत चला.
तुला प्रश्न वेगळा आला बाकीच्यांना वेगळा आला असं कधीच होत नाही. कळालं का? हा प्रश्न समजला का सर्वांना? हो सर. परत एकदा सांगा ना. हे परत एकदा सांगतो, लक्ष द्या. परत एकदा सांगायचं म्हणजे काय सांगितलंय, एका टाकीमध्ये 1/5 भाग भरलेले आहे. 1/5 याचा अर्थ काय? जर टाकीचे 5 सारखे भाग असेल, 5 इक्वल पार्ट असतील, तर ह्या 5 इक्वल पार्ट मध्ये किती पार्ट पाणी भरलेलं आहे? 1 पार्ट. बरोबर. हे जर भरलेलं आहे तर हे दाखवण्यासाठी आपण वापरणार 1/5. कळलं का? टोटल 5 पार्ट आउट ऑफ 1 पार्ट इज फिल अप किंवा भरलेला आहे. बरोबर. मग आता एमटी किती आहे? एमटी किती आहे? 1 2 3 अँड 4 पार्ट एमटी आहे का नाही? किती आउट ऑफ आहे ते? 4. हा, किती आउट ऑफ आहे? 5 आउट ऑफ 4 आहे ना. 4 म्हणून आपण काय लिहिणार? हे तुमचं टँक भरलेला आणि हा एमटी. मग त्यांनी रिकामाच विचारला होता ना, एमटी किती आहे ते विचारलं होतं ना. 4 म्हणजे भरलेला. ठीक आहे. चला लक्ष द्या आता पुढे. 7 क्रमवार संख्यांची बेरीज 49 आहे तर त्या संख्यांची सरासरी काढा. इफ द सम ऑफ 7 consecutive number is 49, find the average of those number. सो आपल्याला ऍव्हरेज विचारलेला आहे. ऍव्हरेज इज इक्वल टू आवर फॉर्म्युला ऑल नंबर्स ऍडिशन डिवाइड बाय टोटल नंबर. ठीक आहे. म्हणजे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले काय करायचं? एकूण संख्या. मग आता बघा, जर तुम्ही एकूण संख्यांची बेरीज केली तर तुमची ती किती दिलेली आहे? ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे? 49 डिवाइड बाय एकूण नंबर किती आहे? 7. देर आर टोटल addition is 49 and numbers are 7. So divide it by 49 divided by 7. Answer is 7 on the 7, 7, 7 the 49. Your answer is become 7. It is given in the option 3. ठीक आहे. हे कुठे दिलं होतं? ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील पैकी 9 ने भाग जाणारी संख्या कुठली? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 9? त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9. काय आहे माहिती आहे का? हा, बघा, 9ची कसोटी. 9ची कसोटी काय आहे? ज्या संख्या आहे त्यांच्या अंकांची बेरीज करायची. बरोबर. जी काही नंबर्स आहे, आता मी डायरेक्ट आन्सर घेतो. बघा, या नंबरची जर ऍडिशन केली 6 + 3 + 9 + 1 + 8. If the numbers if given number all numbers addition is divisible by 8, so that number is divisible by, sorry, if given numbers addition is divided by 9, that number is divisible by 9. जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला काय होतो? 9 ने पूर्ण भाग जातो. या नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती ऍडिशन येते 27. मग हा जो काही नंबर आहे 27 is divisible by 9 or not? Yes or no? Yes. म्हणजे हा जो काही 27 आहे हा 3 ने आपल्या 9 ने त्याला भाग जातो का नाही? म्हणून या संपूर्ण संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईल. इफ द गिवन नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 9, देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग या ठिकाणी बघा, द ऍडिशन इज 27 म्हणजे बेरीज किती आहे? 27 आहे. आणि 27 जो आहे तो 9च्या पाड्यात येतो. म्हणून काय होणार? हा नंबर 9 ने त्याला भाग जाईल. इफ द नंबर्स ऍडिशन इज divisible by 9, then the number is also divisible by
9 and 27 is divided by 9, so answer is option number 4. पुढे बघा 16 plus 5 divide 3 plus 7 minus 2. Our rule is 16 plus 5. First of all, we solve bracket. So पहिल्यांदा आपण काय करणार, ब्रॅकेट सोडवणार. So 16 plus 5, your answer is 21 divided by 3 plus 7 minus 2. 21 divided by 3, your answer is become 3 7 the 21. 7 plus 7 minus 2. Answer 7 plus 7, 14 minus 2. Answer is 12. It is given in option number 3. पुढचा प्रश्न बघा. एका शाळेत 1200 विद्यार्थी आहेत. त्यांच्यापैकी 2/3 मुली असतील तर एकूण मुलींची संख्या काढा. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न समजून घेताना काय करायचं ते समजून घ्यायचं. सार्थक, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे तुला? नो सर. मग माईक म्यूट ठेव. इथे काय सांगितलंय, एका शाळेत 1200 विद्यार्थी आहेत. देर आर टोटल 1200 स्टुडंट. बरोबर. आपण ह्या प्रश्न थोडस बाजूला ठेवूया. मी पुढचा प्रश्न त्यातलाच आधी घेतो आणि मग तो प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो. लक्ष द्या. सेम क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन मध्ये काय करायचंय, इथे काय सांगितलं बघा, एका शाळेत 1200 विद्यार्थी आहे. त्यांच्यापैकी 2/3 म्हणजे 2/3 मुली असतील तर एकूण मुलांची संख्या काढा. इफ देर आर 1200 स्टुडंट इन स्कूल आउट ऑफ विच 2/3 आर गर्ल्स, फाइंड टोटल नंबर ऑफ बॉईज. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, बॉईज. बरोबर, किती बॉईज आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला गर्ल्सची संख्या दिली आहे. किती आहे गर्ल्स किंवा मुली? मुलींची संख्या माहिती ना. आपल्याला काय काढायचंय, मुले किती आहे. बरोबर. गर्ल्स सांगितलंय 2/3 आहेत, म्हणजे काय, 2/3 मुली आहेत. याचा अर्थ काय रे, जर शाळेत 3 मुली असतील तर त्यांच्यामध्ये 2 मुलं आहे. म्हणजेच काय रे, एक पार्ट काय असणार आहे, मुलांचा असेल का नाही. बरोबर नाही. जर तुम्हाला मी सांगितलं की ही शाळा आहे, शाळेला मुलांचा मी जर असं 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं तर याच्यामध्ये 2/3 गर्ल्स आहेत. 2/3 म्हणजे काय, 1 2 हा जो पार्ट आहे हा टोटल पार्ट कोणाचा असणार आहे, तर हा पार्ट असणार आहे गर्ल्सचा. बरोबर आहे की नाही. हा पार्ट कोणाचा आहे, गर्ल्सचा आहे. म्हणजे काय, मुलींचा आहे. या पार्ट मध्ये कोण आहे, मुली आहे. तर याचा अर्थ हा जो काही एक रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे, हा 1 रिमेनिंग पार्ट जो आहे, हा 1 रिमेनिंग पार्ट कोणाचा असणार आहे, बॉईज असणार आहे की नाही. म्हणून इथे काय येणार, हा जो काही नंबर आहे हा कोणाचा असणार, बॉईज किंवा मुले. आणि ही कोण असणार आहे, मुली किंवा ज्यांना आपण काय म्हणणार, गर्ल्स. बरोबर. मग आता मला सांगा, तुम्हाला 2/3 मुली दिसत आहेत, याचा अर्थ काय, 1/3 काय असणार आहे, मुले असतील का नाही. सो म्हणून आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट 1/3. जसं आपण टाकीचं उदाहरण घेतलं का नाही, 5 भागांपैकी एक भाग जर टाकी भरली होती तर 4/5 भाग रिकामी होती. तसं तिथे आहे 2/3 जर मुली असतील तर याचा अर्थ 1/3 काय असणार आहे, मुलं असणार आहे. आणि यांची जर तुम्ही ऍडिशन केली तरच 3/3 येईल. म्हणजेच काय, हे टोटल होणार. अलग लक्षात. मग यावरून आपल्याला सोडवायचं आहे आता हे उदाहरण. या उदाहरणात काय सांगितलेलं आहे की एका शाळेत 1200 विद्यार्थी आहेत. त्यांच्यापैकी 2/3 मुले असतील तर एकूण मुलांची संख्या काढा. इफ देर आर 1200 स्टुडंट इन स्कूल आउट ऑफ विच 2/3 आर गर्ल्स, फाइंड द टोटल नंबर ऑफ. इथे गर्ल्स दिलंय मराठीमध्ये. अच्छा, मुलींची संख्या विचारलेली होती तुम्हाला. मग आता मुलींची संख्या काढण्यासाठी काय करायचंय, देर आर टोटल 1200 स्टुडंट्स. ओके, सो 2/3 आर गर्ल्स. सो याने काय करायचं, 2/3 ने या 1200 ला मल्टिप्लाय करायचं. याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, तर 3 ने हा 1200 डिवाइड होईल. 3 1 3, 3 4 12 आणि हे 2 झेरोज याच्यावर लिहून टाका. आन्सर काय येईल, 400 मल्टिप्लाय 2, युअर आन्सर इज बिकम 800. ठीक आहे. म्हणजेच काय, तर आपण 1200 ला जर इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं तर 3 इक्वल पार्ट कशाचे पडतील रे, 400 चे 3 इक्वल पार्ट होतील का नाही.
बरोबर ना? मग त्यातले टू थर्ड म्हणजे काय, 2 पार्ट्स जर गर्ल्स असतील तर म्हणजे 2 पार्ट्स किती झाले, 800, आणि हा 1 पार्ट काय झाले, बॉईज झाले. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? जर असे इक्वली 3 क्लास त्याचे डिवाइड केले आपण, इक्वल 3 क्लास डिवाइड केले, तर त्यात काय सांगितलंय, टू जे पार्ट आहे हे 2 पार्ट्स म्हणजे काय आहे, हे जे काय टू पार्ट्स आहे, हे 2 पार्ट्स म्हणजे कोण आहे, गर्ल्स आहे ना. आणि त्यांनी 3 पार्ट सांगितले म्हणून आपण काय केलं, 1200 ला 3 ने डिवाइड केलं. काय केलं, 1200 डिवाइड बाय, ते टोटल जर 1200 आहे तर ह्या 1200 ला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागणार. याला जर 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला 1 पार्ट मिळेल कितीचा, 400चा. मग प्रत्येक पार्ट मध्ये जर 400 400 400 असे स्टुडंट्स असतील तर 2 पार्ट्स गर्ल्स आहे, आपल्याला विचारलं पण गर्ल्सच आहे ना. सो टोटल गर्ल्स किती असतील, तर गर्ल्स येणार 800, आणि बॉईज विचारले असते तर आपण काय केलं असतं, हे जे काही 400 आहे हे असणार बॉईज. समजलं का? Yes, सर. चला पुढचा प्रश्न बघा. 15,920 15,920.368 या संख्येमध्ये सर्वात कमी स्थानिक किंमत असणारा अंक कोणता? विच डिजिट हॅज द लोएस्ट प्लेस व्हॅल्यू इन द नंबर 15,920.3698. बघा, आपण आधी प्लेस व्हॅल्यू समजून घेऊया. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनीही नीट समजून घ्या. प्लेस व्हॅल्यू राईट करत असताना तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं की प्लेस आपण कसे राईट करतो. तर बघा, या ठिकाणी हा जो काही नंबर आहे, युनिट, टेन्स, 100, 1000, आणि इकडे काय असणार, 10,000. बरोबर. मराठीमध्ये याला एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 आहे की नाही. त्यानंतर बघा, हे जे काही फर्स्ट प्लेस आहे याला आपण काय म्हणतो, 10, 100, 1000, 10,000. ठीक आहे. मराठीमध्ये यांना काय म्हणतो आपण, दशांश, शतांश, हजारांश, 10,000. लक्षात ठेवा, या नंबर्स मध्ये जेवढा नंबर तुमचा लेफ्ट साइडला जाणार तेवढा बिगर होणार. कसं होणार, बिगर. कोणाच्या लेफ्ट साइडला, हा जो काही पॉइंट आहे ना, या पॉइंटच्या लेफ्ट साइडला. कुठे, जो काही पॉइंट आहे पॉइंटच्या लेफ्ट साइडला जेवढा नंबर पुढे जाणार तेवढा बिगर होणार, आणि पॉइंटच्या राईट साइडला, कुठे, राईट, ही कुठली आहे, लेफ्ट, लेफ्ट साइडला जाणार तेवढा कसं असणार, बिगर, आणि जेवढा राईट साइडला जाणार तेवढा कसं असणार, स्मॉलर. ठीक आहे. मग सर्वात कमी प्लेस व्हॅल्यू, आता या प्रत्येक नंबरच्या आधी प्लेस व्हॅल्यू समजून घेऊया. या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू बघा, 0 ची प्लेस व्हॅल्यू 0, 2 ची 20, 9, 900, 5, 5,000, and 1 ची प्लेस व्हॅल्यू 10,000. बरोबर. त्यानंतर बघा, आता पॉइंट मध्ये असणाऱ्या नंबरची प्लेस व्हॅल्यू, 3 ची प्लेस व्हॅल्यू 0.3, 6 ची 0.06, 9 0.009, and 8 ची 0.0008. ठीक आहे. सो सर्वात कमी कोणाची आहे, तर सर्वात लोएस्ट व्हॅल्यू जी आहे ती ह्या 8 ची आहे. ती सर्वात कशी आहे, लोएस्ट आहे, म्हणजे सर्वात कमी आहे. मग असा नंबर कुठला आहे ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन नंबर ते आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. सो त्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन 3.
समजतंय का सर्वांना? हो सर, मला समजलं नाहीये. हो सर, काय झालं? मला समजलं नाही. समजलं नाही. बघ, जेवढा नंबर राईट साईडला आहे ना, या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू राईट करताना आपण काय करतो, युनिट प्लेसचा नंबर असेल तर याला मल्टिप्लाय 1 करतो, 2 ला मल्टिप्लाय 20 करतो, सॉरी 10 करतो, या नंबरला 100 प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय 100 करतो, 1000 प्लेस नंबर असेल तर त्याला मल्टिप्लाय 1000 करतो, आणि 10,000 प्लेसला नंबर असेल तर मल्टिप्लाय 10,000 करत असतो. पण जसा नंबर तुमचा पॉइंटच्या राईट साईडकडे जातो, तर हा जो काही फर्स्ट नंबर आहे, या नंबरला डिवाइड करताना डिवाइड करतो आपण 10 ने. सेकंड नंबरला डिवाइड करताना डिवाइड करतो आपण 100 ने. थर्ड नंबरला डिवाइड करताना नंबरला डिवाइड करतो 1000 ने. आणि फोर्थ नंबर असेल तर त्याला डिवाइड कशाने करतो, तर 10,000 ने. आता मला सांगा, 10,000 ला जर 8 ने डिवाइड केलं तर उत्तर एवढं येतं, 0.008. मग हा नंबर बिगर असेल की स्मॉलर असेल, तर हा नंबर सर्वात स्मॉलर असणार आहे, कारण सगळ्यात छोटा असेल. कळालं का सर्वांना आता? यस सर. हो सर. बघा, 35/15 प्लस 16/12. इथे काय करायचंय, डिनॉमिनेटर सेम नाही, ऍडिशन करताना रूल सांगितलेला आहे तुम्हाला की इथे आधी काय करणार, तर डिवायडेशन करून घ्या, शॉर्ट करून घ्या. एक्झाम्पल, 5 3 जा 15, 5 7 जा 35, 4 4 जा 16, 4 3 जा 12. आन्सर येणार 7/3 प्लस 4/3. डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर आपण काय करतो, ऍडिशन कोणाची, फक्त न्यूमरेटरची. So numerator plus numerator, your answer is become 7 plus 4, and do not add denominator, only write 3. Okay, 7 plus 4, your answer is become 11/3. It's given in option number third. Okay, so option number third is your correct answer. समजलं का सर्वांना? हो सर. यस सर. पुढचा प्रश्न आम्हाला 30 दिलं होतं, 50 नव्हतं दिलं. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 1 to 50? 1 to 50 पर्यंत दिलेले इवन नंबर जे आहेत ते कुठले आहेत? तर बघा, 2 4 6 8 10 12 14 16 18 20, then 22 24 26 28 30, 32 34 36 38 and 40, 42 44 46 48 and 50. बघा, नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, त्या नंबर्स मध्ये तिकडे ठेवा ना, नंतर मी मागेल द्यायचं. आता हे बघा, या नंबर्स तुम्हाला ऍव्हरेज फाइंड आउट करायचंय, बरोबर? तुम्हाला मी सांगितलं काय आहे, जर नंबर्स असतील तर त्यामध्ये काय करतो आपण, मिडल नंबर जो असतो त्या मिडल नंबरला आपण काय म्हणत असतो, ऍव्हरेज म्हणत असतो, बरोबर आहे की नाही? पण या नंबर्सच्या मध्ये मिडल नंबर येत नाही. काय येत नाही, तर पैसे द्यावं लागेल काही आवाज ठेवण्याचे हे करायचं. बघू नंतर. ते जायचंय मला. बघा, या नंबर्स मध्ये तुम्हाला 1 to
50 पर्यंतचे नंबर आहे. हे कसे आहे, फक्त इवन नंबर विचारले, समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे का नाही. मग आता याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, तर तुमचा जो काही याचा आन्सर आहे ते आन्सर काय असणार आहे, मिडल नंबर याचं आन्सर असतं, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 26. आता याच्यामध्ये एक फॉर्म्युला पण दिला होता तुम्हाला मी, फर्स्ट इवन नंबर प्लस लास्ट इवन नंबर करा आणि त्याला डिवाइड बाय काय करा, 2 करा. तर यांची दोघांची ऍडिशन किती येते, 52. 52 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय ना, 226 जा 52. तर आन्सर असणार आहे ऑप्शन, याचा आन्सर काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे 26, जे ऑप्शन नंबर थर्ड मध्ये होतं. पण उत्तर जर सोडवलं असेल तर उत्तरामध्ये 25.5 दिलेलं होतं, हे रॉंग दिलेलं होतं. आलं लक्षात. सो आपला आन्सर काय असणार आहे, आन्सर असणार आहे 26. इवन नंबरची ऍव्हरेज किंवा सरासरी किती असणार आहे, 26. ठीक आहे. हा, काही विद्यार्थ्यांना 1 to 30 पर्यंत नंबर दिलेले होते, त्यांचं उत्तर काय असणार आहे, तर त्यांचं उत्तर असणार आहे ऑप्शन 16 उत्तर असणार आहे त्याचं. ठीक आहे, त्यांनी जर काढलं असेल तर इवन नंबरचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न समजून सांगितला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. एका शेतातील एक अष्टमांश भागामध्ये सोयाबीन, 3 अष्टमांश भागामध्ये बाजरीची पेरणी केली आहे, तर अजून किती शेत शिल्लक असेल. इफ 1/8 पार्ट ऑफ field is sown with soybean and 3/8 part of with millets, how much field is left. फर्स्ट ऑफ ऑल, जो फील्ड दिला आहे टोटल त्याचे किती केले, 8 पार्ट केले. किती पार्ट केले, 8 पार्ट. नीट समजून घ्या. 1/8 म्हणजे काय, तर 8 पार्ट आउट ऑफ 1 पार्ट काय केलं आहे, फिल केलेलं आहे. सॉरी, ते शेतामध्ये काय केलं आहे, सोयाबीन केलेलं आहे. बरोबर. आपण आज समजूया, मला आकृतीने मुद्दामून दाखवतोय, नंतर मी गणिताच्या भाषेत सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, हा जो काही त्याचा फील्ड आहे किंवा शेत आहे, त्याच्यामध्ये काय 1 पार्ट मध्ये त्याने काय केलंय, सोयाबीन. ठीक आहे, सोयाबीन केले आहे. त्यानंतर काय सांगितलं, 3 अष्टमांश भागात बाजरी पेरली आहे, जे काय 3/8 पार्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, इथं 3/8 पार्ट दिलेले आहे. बरोबर. मग आता टोटल किती फील्ड दिसते तुम्हाला इथे, 4 आउट ऑफ 8 पार्ट दिसतंय का नाही. आणि गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर बघा, याची तुम्ही ऍडिशन करणार काय, 1/8 पार्ट प्लस 3/8 पार्ट. बरोबर. एवढं पार्टची जर ऍडिशन केली, ते ऍडिशन काय ना, 4/8 पार्टची. 8 आउट ऑफ 4 पार्ट कसे आहे, त्याने काहीतरी त्याच्या शेतामध्ये पेरलेलं आहे, यूज केलेली आहे, जी लँड आहे किंवा जी काही त्याची फील्ड असणार आहे, ती फील्ड यूज केलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, जो हाफ पार्ट आहे, हाफ म्हणजे काय, सेम तेवढाच पार्ट, 4/8 पार्ट अजून शिल्लक आहे. बरोबर की नाही, तेव्हाच तुमचा पूर्ण फील्ड होईल का नाही, 8 आउट ऑफ 8. बरोबर की नाही. म्हणून आपलं शिल्लक राहिलेला भाग काय असणार आहे, 4/8. पण 4/8 त्याच्यात दिलेलं नव्हतं का, कारण हे 4 आणि 8 दोघे 2च्या टेबल 4च्या टेबलमध्ये येतात. 4 1 4, 4 2 8, म्हणजेच काय, तर ऑप्शन थर्ड हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. 1/2 पार्ट कसा आहे, हाफ पार्ट कसा आहे, तर अजून शिल्लक आहे, ज्याच्यामध्ये त्याने काय केलंय, अजून काही पेरणी केलेली नाही. कळालं का सर्वांना. येस सर. सर तुम्ही झालं? 21 आपण 4 काय झालं, काय झालं, तुम्ही तिथे 21/4 सांगितलं होतं. कुठे, मी या प्रश्नात सर आता तुम्ही जो समजून सांगितला तो 21. अरे मी ते, हा प्रश्न वेगळा चालू आहे. 21 कसं काय येतील, येते का लक्षात. तर आन्सर 21/4 सांगितलं. नाही नाही, आन्सर हेच आहे. लक्षात आलं का सर्वांना.
काय सांगितलं ते? हो सर. स्क्रीन दिसत आहे. रिजॉईन कर मग. स्क्रीन दिसत आहे. सर तुम्ही त्याची ऍडिशन का केली? मी ऍडिशन याच्यासाठी केली, मग शेताचा हा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये सोयाबीन आहे, एवढ्या पार्ट मध्ये काय आहे, तर या पार्ट मध्ये बाजरी आहे. मग आपल्याला शेतात जे काही शेतामध्ये जेवढा भाग पेरलेला आहे तेवढ्यांची हे मोजणी तर करावं लागेल ना. मग मोजणार कसं? तर हा त्यातला 1 पार्ट आणि हा 3 पार्ट दोघांची ऍडिशन केली तर किती येणार? 4/8 पार्ट होईल ना. मग रिमेन किती राहिलं? तर टोटल 8/8 पार्ट जर आपण घेतले तर 8/8 पार्ट मधून 4/8 जर मायनस केले तर तुमचं शिल्लक राहिलेलं शेत मिळेल का नाही तुम्हाला? 4/8. मग हे दोघंही 4च्या टेबलमध्ये येतात म्हणून यांना 4ने डिवाइड केलं. 4 1 4, 4 2 8. आन्सर येणार 1/2 पार्ट जो आहे तो कसा आहे, त्या फील्डचा हा एम्प्टी आहे किंवा अजून तो लेफ्ट राहिलेला आहे. येते लक्षात? कळतंय का? हो सर. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 63/6 मायनस 30/6. याची सबट्रॅक्शन केली, डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर आपण फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करतो. 63 मायनस 30, आन्सर इज 33/6. दोघेही नंबर तुमचे 3च्या टेबलमध्ये येतात, सो त्यांना 3ने डिवाइड करा. मग 3ने जर आपण डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? 3 to the 6 आणि इथे 3 1 3, 3 1 3. आन्सर येणार 11/2, जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 30/6 multiply 2 minus 2 divide 5 minus 2. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय सांगितलंय, असे एक्झाम्पल आल्यानंतर आपण काय करणार? लेफ्ट साइडने फर्स्ट डिवायडेशन आहे, सो डिवायडेशन करा. 30/6, आन्सर इज 6. मल्टिप्लाय 2 minus 2 divide 5 minus 2. Answer 6 into 2 12 minus 2 divide 5 minus 2. 12 minus 2 10 divide 5 minus 2. So 10 divide 5, your answer is 5 to the 10. 2 minus 2, answer is 0. So option first is your correct answer. आणि लक्षात ठेवा, जे प्रश्न तुमचे टेस्ट मध्ये चुकलेले असतात तुम्हाला मी आधीच सांगितलंय, ते क्वेश्चन नोटबुक मध्ये व्यवस्थित राईट डाऊन करत चला. ते प्रश्न नोटबुक मध्ये लिहित चला. टेस्ट दिल्यानंतर सुद्धा, समजून सांगितल्यावर सुद्धा ती लिहित चला. पुढे ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी काय 12 18 24 6 30 या नंबरची मी काय केलं, ऑर्डर लावून घेतली आणि जो नंबर मिडलला येत असतो तो आपला काय असतो? ऍव्हरेज किंवा सरासरी. आपला ऍव्हरेज काय असणार? 18, जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. 9438 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील? व्हॉट इज द मॅक्झिमम 4 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म युजिंग द डिजिट 9438 वन्स each? So how to find it? 24. मी तुम्हाला चार्ट पण दिलेला होता. 1 डिजिट पासून किती नंबर तयार होतात? 4 डिफरंट डिजिट असतील तर त्यापासून आपण 24 नंबर्स तयार करू शकतो. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन बघा. मला नाही याच्यासाठी चार्ट, हे बघा, याच्यासाठी चार्ट दिला होता. कुठलेही 4 डिफरंट डिजिट असतील तर त्यापासून टोटल नंबर्स किती फॉर्म होतात? तर त्यापासून टोटल नंबर्स तयार होतात 24. आणि त्यामध्ये जर इन्क्लूड 0 आला तर टोटल 18 नंबर्स फॉर्म होतात. आलं लक्षात? आपल्याला 4 डिफरंट डिजिट दिलेले होते की नाही, इथे कोणते तयार होतात त्याच्याशी काही ज्ञान नाही. आपल्याला टोटल डिजिट किती दिले? तर टोटल डिफरंट डिजिट दिले आहे 4. आलं लक्षात? मग मी तुम्हाला याच्यासाठी एक चार्ट पण दिला होता. 1 डिजिट पासून टोटल 1 नंबर तयार होतात. 2 डिजिट पासून 2 नंबर्स तयार होतात, फॉर्म होतात. 3 डिफरंट डिजिट पासून 6 नंबर तयार होतात. 4 डिफरंट डिजिट पासून 24 नंबर तयार होतात. आणि हा चार्ट लक्षात ठेवण्याची एक ट्रिक पण सांगितली होती.
वन डिजिट पासून बघा, वन समजा तुम्हाला एखादा नंबर दिला 5, यापासून नंबर 5 तयार होईल का नाही? त्यानंतर समजा 3 आणि 2 दिला, 2 डिजिट दिले असे, यापासून काय तयार होणार? 32, 23 आले का 2 डिजिट्स. आता हे जर लक्षात आलं तर याच्यामध्ये फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं. बघा 2 वन जा 2, आलं का आन्सर? टोटल नंबर किती तयार होतात? 2. आता 2 इंटू 3 इंटू 2 करा, किती तयार होतात? 6. बघा 3 डिफरंट डिजिट पासून टोटल 6 नंबर तयार होतील. म्हणजे समजा 3, 4 आणि 5 असेल तर या नंबर पासून बघा 345 एक तयार झाला, 354, 543, 534, then 435 and 453. There are total 6 number formed using the digit 3, 4, 5, each only one. ओके, एकदाच वापरले 3 अंक, त्याच्यापासून हे 6 नंबर तयार झाले. बरोबर. आणि लक्षात घ्या, मी काय केले, या नंबरची फक्त मल्टिप्लिकेशन. आता 4 डिफरंट डिजिट पासून तयार करायचे, काय करणार? 4 इंटू 6 किती होतात? 24. सो युअर आन्सर इज 24. इट्स गिवन इन ऑप्शन नंबर फर्स्ट. कळालं का? हो यस सर. सर. परत एकदा समजावून सांगा ना. मध्ये wrong समजवला तर. हा. पुढचा प्रश्न बघा. नाही समजलं. परत एकदा समजून सांगा ना. परत एकदा समजून सांगा ना. नंबरचं सांगा मला. परत एकदा 4 डिफरंट डिजिट असतील तर त्यापासून फक्त एक, लक्ष द्या, ऐकून घे, गोंधळ नका करू. 4 डिफरंट डिजिट असेल ना तर हा फक्त चार्ट लक्षात ठेवा की 4 डिफरंट डिजिट पासून टोटल 24 नंबर्स तयार होतात. 5 डिफरंट डिजिट असतील तर 5 इंटू 24 करा, 120 होतात. आणि लक्षात ठेवा 5 डिफरंट डिजिट पासून 120 नंबर्स तयार होतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 500 आहे तर सर्वात लहान समसंख्या कुठली? इफ द ऍव्हरेज ऑफ 7 consecutive even numbers is 500, what is the smallest even number? There are total how many number? There are total 7 number. So 500 हा मिडल नंबर आहे आणि इवन नंबर असल्यामुळे मिडल नंबर आपला ऍव्हरेज असतो. बरोबर. सो याचा अर्थ काय? सपोज 1, 2, 3 असे नंबर आहे, हा 4 नंबरचा नंबर असेल, 5, 6 आणि 7 असे 7 नंबर आहे. तर मिडलला येणारा नंबर हा 4 नंबरचा असतो. म्हणजे याच्यावरती किती नंबर असणार? त्याच्यावरती 3 नंबर, खाली पण 3 नंबर असणार. बरोबर. अप साइड 3 नंबर, डाउन साइड 3 नंबर. सो मिडल नंबर इज 500, अप साइड नंबर आर 498, 496 and 494. It's our smallest number. म्हणजे ही आपली असेल सर्वात छोटी संख्या. ती कोणत्या ऑप्शन मध्ये दिली होती? ऑप्शन फर्स्ट मध्ये तुम्हाला दिलेली होती. सॉरी, फर्स्ट नाही, फोर्थ ऑप्शन मध्ये. सो फोर्थ ऑप्शन इज आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. एका टाकीमध्ये 8 भागांपैकी 6 भाग पाणी आहे तर पाणी नसलेला भाग खालीलपैकी कोणता? बघा 8 भागांपैकी 6 भाग पाणी. मी तुम्हाला सांगितलं ना, टोटल जर तुम्ही समजा 8 इक्वल पार्ट घेतले, ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, या 8 इक्वल पार्ट मध्ये किती पाणी आहे? किती पार्ट पाणी आहे? 6 भाग. 6 भाग, 6 पार्ट आर वॉटर. बरोबर. मी अंदाजे आकृती काढली, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतात, सारखे बघितलं असं काही. बघा, देर आर टोटल 6 पार्ट. ते 6 पार्ट काय आहे? वॉटर आहे. एका टाकीमध्ये 8 भागांपैकी 6 भाग पाणी आहे तर पाणी नसलेला भाग खालीलपैकी कोणता असेल? देर आर टोटल 6 पार्ट. आउट ऑफ दॅट which part is empty? Huh? A tank contains 6 parts water out of 8 part. Then the area without water will be which of the following? बघा, विदाउट वॉटर एरिया काय लिहिणार तुम्ही? बघा, हा फिलअप झालेला आहे 6/8. म्हणजे टोटल जर 8 पार्ट म्हटले, 8 आउट ऑफ 8 मधून 6/8 मायनस करा, आन्सर काय येणार? 2/8. बरोबर. सो 2 आणि 8 दोघेही 2 च्या टेबल मध्ये येतात, म्हणून 2 1 2, 2 4 8. आन्सर काय असेल? 1/4 पार्ट काय असेल?
विदाउट वॉटर असेल ना, म्हणजे पाणी नसलेला भाग असेल का नाही. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज अवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. आय होप तुम्हाला सर्वांना लक्ष झालं असेल. लास्ट क्वेश्चन बघूया. 35/5 मायनस 17/5 काय करायचं, सबट्रॅक्शन करा. 34 म्हणून 35 म्हणून 17 मायनस केलं, आन्सर आहे 18/5, जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं असेल. आय होप तुम्हाला सगळ्यांना ही टेस्ट समजली असेल. सर्वांनी ती नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून काढायची, आणि जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करून ती विचारू शकता. ठीक आहे. इथे आपण आज थांबणार आहोत.